रोटी कवर केलं, अगदी सहज करता येईल कोणाला पण, ज्यांना म्हणजे काही मशीनवरचं काहीच येत नाही त्यांना सुद्धा करता येईल या पद्धतीचं रोटी कवर. तर याचा पूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, ते ठेवते बाजूला. आणि जे कपडे आहे हात पुसायचे हे खूप खराब होतात. खूप छान कपडा आहे हा, पण खराबही खूप लवकर होतो. तर त्यासाठी गरम पाणी ठेवलेलं आहे. थोडंसं याच्यामध्ये घेतलं, काही याच भांड्यामध्ये ठेवायचं, कारण दोन वेगवेगळे जे आहेत ते साफ करायचे. आता हे लिक्विड आहे, भांडे घासायचं, हे टाकलं याच्यामध्ये. आणि जे तेलाचं आहे, तेलाचा पण खूप चिकटपणा येऊन जातो त्याला. घासल्यानंतर पण थोडंफार ते राहतच वेगळं, असं आतून जसा पाहिजे तसा हात जात नाही, त्याच्यामुळे आतून पण खराब आहे. आणि बाहेरून एक काट आहे, इथे पण खराब आहे. तर हे याच्यामध्ये टाकणार. झाकण पण खूप चिकट झालेलं आहे, उन्हाळ्यामध्ये जास्त चिकट होतं. स्टीलचा घासायला जास्त वेळ लागत नाही, पटकन निघतं. आणि आतून पण याला म्हणजे हात पुरतो याच्यामध्ये. तर याचं नाही, पण हे टाकता येतात, हे पण टाकून याच्यामध्ये बसत नाही. आता या पाण्यामध्ये टाकायचं आहे कपडे धुवायचं लिक्विड. आणि हे हात पुसण्याचे कपडे आहेत, हे पूर्ण याच्यामध्ये टाकून द्यायचे, भिजू घालून द्यायचे. गरम आहे पाणी. 5-10 मिनिटं झाले, चांगलं पाणी पण थंड झालं थोडं. आणि हे बघा, घासायच्या अगोदरच पूर्ण क्लीन होऊन जातं, जास्त नाही हे लागत. आता थोडीशी घासणी फिरवली की जे राहिलेलं आहे ते पण पूर्ण निघून जातं. खूप कष्ट करायची गरज नाही ना, आतून पण पूर्ण क्लीन झालं. नाही तर आतून शेवटपर्यंत घासणी दिली नाही की ते पूर्ण घेऊन जातं. याला तर घासणी पण लावायचं काम नाही पडलं, पाण्यात टाकल्याबरोबर पूर्ण क्लीन झालं. हे तसंही चांगलं नाही, तर समजा असं गरम पाण्यात नाही टाकलं तरी पण हे घासणं शक्य होतं. आणि हे जे आहे याच्या ह्या ज्या कडा आहे हे चिकट होऊन जातात. त्याच्यानंतर यातून पण थोडंसं चिकट होतं, इकडे हे जे आहे इथे पण चिकटपणा असतो. तर गरम पाण्याने तो पूर्ण निघून गेला.